शिवसेनेच्या 3 विद्यमान खासदारांची तिकीटं कापल्यानंतर आता मित्रपक्ष भाजपने शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांनाही थेट विरोध सुरू केल्याचं बघायला मिळतंय। मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार रवींद्र वायकरांना उमेदवारी जाहीर होण्याआधी भाजपनेच वायकरांना तीव्र विरोध सुरू केलेला आहे। शिवसेनेच्या इच्छुकाला भाजपचाच विरोध। रवींद्र वायकरांच्या उमेदवारी विरोधात सूर। उत्तर पश्चिम वरून महायुतीत सुंदोपसुंदी। भाजपच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीला संधी। महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून होणारा विरोध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। आधी सर्वेचं कारण दाखवत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 विद्यमान खासदारांचं तिकीट कापायला लावलं। तसंच नाशिकच्या इच्छुक हेमंत गोडसेंची देखील उमेदवारी अधांतरित आहे। त्यातच आता भाजपने उत्तर पश्चिम मुंबईतील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नावाला देखील घोटाळ्याचा आरोपी म्हणत विरोध दर्शवलाय। महायुतीचा जो कोणी उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील तो ज्या कुठल्या चिन्हावरती लढणार असेल त्या उमेदवाराचं पूर्ण ताकदीने काम करून महायुतीच्या उमेदवाराला 2 लाखपेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये निवडून आणणार आहेत। भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराला घोटाळ्याचा आरोपी म्हटल्यानं विरोधकांना महायुतीवर टीकेची आयती संधी मिळाल्याचं दिसतंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं याच मुद्द्यावरून महायुती आणि भाजपला लक्ष केल्याचं दिसतंय। ही मुघल नीती ही पुन्हा एकदा अशाच पद्धतीने चालू झालेली आहे। गद्दारांना फोडायचं आणि निष्ठावंतांच्या अंगावर सोडायचं, पण गद्दारांना गाडणारी ताकद आजही मुंबईमध्ये आहे। त्यामुळे रवींद्र वायकर उभं राहू दे तर आणखी कोणी राहू दे, तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच अमोल कीर्तीकर निवडून येणार। भाजपकडून घरचा आहेर आणि त्याच मुद्द्यावरून ठाकरे गटानं टीकेची झोड उठवल्यानंतर शिंदेंच्या सेनेची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। ची जागा ही आमच्या शिवसेनेची आहे, म्हणजेच आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी मूळ शिवसेना आहे तिची, आणि लवकरच या जागेवरती आम्ही उमेदवार जाहीर करू। एक सक्षम, लोकप्रिय, निष्कलंक, नॉन करप्टेड आणि विजयाची पूर्णपणे खात्री असलेला उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येईल। खरं तर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारावर टीका करणं हे विरोधी पक्षाचं काम असतं, पण महाराष्ट्रातील बदललेल्या राजकारणामुळे आणि युती आघाड्यांच्या एक्सटेंडेड व्हर्जनमुळे मित्रच मित्रांवर हल्ले चढवत असल्याचं दिसतंय। त्यामुळे एकमेकांचे पाय ओढणारे हे राजकीय पक्ष पाहिले तर कोण मित्र आणि कोण शत्रू अशा पेचात सर्वसामान्य जनता पडते। त्यामुळे उत्तर पश्चिम मतदारसंघातील भाजपच्या या विरोधाचे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।